स्वाती पाटील मॅडमांनी महिलांच्या मध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे. स्वाती दीपक पाटीलच आपल्यासाठी योग्य आहेत. सहज जरी बाहेर पडलं तर स्वाती पाटील मॅडमांचं नाव महिलांच्या मनामध्ये असतंच. त्यांनी आजपर्यंत भरपूर गावासाठी केलेलं आहे, महिलांच्यासाठी केलेलं आहे. स्वाती दीपक पाटील चांगले 3 वर्ष त्यांनी चांगले कार्य केलेलं आहे गावामध्ये. त्यामुळे स्वाती दीपक पाटलांचंच वर्चस्व आमच्या गावात तरी जास्ती आहे आतापर्यंत तरी. तर तुम्ही कुणाचा विचार करता? स्वाती मॅडम. स्वाती मॅडम. हो, सगळ्या महिला त्यांच्यासाठीच मत करणार. स्वाती दीपक पाटीलच आमच्यासाठी जिल्हा परिषदला योग्य धरतील. त्या म्हणल्या निवडून नाही आलो तरी करणार आणि आलो तरी करणार असं वचन दिले ती. जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा करून त्यांची भूमिका समजून घेत असतो आणि खास एक ग्राउंड रिपोर्ट तयार करत असतो, ज्यातून सध्या ग्राउंड लेवलला चित्र काय हे स्पष्ट होत असतं. तसाच प्रयत्न आपण 7वी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जाऊन केलेला आहे. राजकारण म्हटलं की महिलांना दुय्यम स्थान असतं. तसं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमच्या भागात महिलांना दुय्यम स्थान दिसेल का? नाही दिसणार नाही. का असं का वाटतंय महिलांसाठी दुय्यम स्थान? असं दिसणार नाही असं वाटतंय, कारण स्वाती पाटील मॅडमांनी महिलांच्या मध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे. महिलांच्या मध्ये सक्षमीकरणाचं सुद्धा कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि महिला आमच्या गावाच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा पूर्ण ह्या जिल्हा परिषद आता जे बरीच गावं आहेत त्या गावांच्या ह्याच्यामध्ये महिलांचं एकत्रीकरण मॅडमने केलेलं आहे. त्यांना एकत्र बोलवून सभा घेऊन त्यांना त्यांच्या मनामध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळं चांगलं सबलीकरण केलेलं आहे मॅडमने. त्या महिला तिथपर्यंतच मर्यादित राहतील का खरोखरच मॅडम? नाही तिथंपर्यंत नाही, पुढंपर्यंत जाऊ शकतील. कारण मॅडमांना त्यांचा पाठिंबा राहणार पाठिंबा राहणार. कारण प्रत्येक महिलांच्या मनामध्ये मॅडमने असं एक स्थान निर्माण केलंय की सहज जरी बाहेर पडलं तर स्वाती पाटील मॅडमांचं नाव महिलांच्या मनामध्ये असतंच. नाहीतरी पण आता मतदान आलं की शेवटी पुरुषांचं ऐकायला लागतं. हा तसं काय होईल का? नाही तसं काही होणार नाही. कारण महिलाच अशा सक्षम झालेल्या आहेत किंवा त्यांच्या मनाचीच अशी तयारी झालेली आहे की आपण मॅडमांच्याच पाठीमागून जायचं, मॅडमना पाठिंबा द्यायचा. असं त्याच्यामुळे काही बदल होणार नाही असं मला तरी काही वाटत नाही की असा बदल होईल. आता निवडणुका म्हटलंय की काय उमेदवार फक्त निवडणुकीपुरते येतात, प्रचार करतात, निवडून येतात आणि जातात. आणि एक उमेदवार असतात ते पहिल्यापासून तयारी करत असतात. तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या उमेदवाराला पसंती द्याल? आता तसं म्हटलं तर स्वाती दीपक पाटील जे आहेत भाजपच्या, त्यासनी पसंती द्यायला काय अडचण नाही. का तर ते आता बरेच दिवस झालं, म्हणजे 3 वर्षापासून जवळपास 3 वर्षापासून त्यांनी ग्राउंड तयार केले महिलांच्यासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी ते ग्राउंड तयार केलेलं आहे. आज पुरुषांचं मतदानाचं एवढं सांगता येणार नाही, पण महिला अगदी 100% झाडून मतदान बऱ्यापैकी करतील. त्यांना करतील? हां, स्वातीताईंना करतील. हे तुम्ही कशाच्या जोरावर तुम्ही म्हणताय की त्यांना? हां, आमच्या गावात आता गणपतीचा कार्यक्रम असला तर त्या बायकांचं झिम्मा फुगडींचं कार्यक्रम, त्यात काहीतरी बक्षीस ठेवणे, गणपतीला कुठल्या तर काहीतरी मदत देणे मंडळाला. परत तुमचं नवरात्र उत्सव असतो आहे त्यावेळेला पण जे उपवास करणारे लोक आहेत त्यांना फराळाला देणे वगैरे, काहीतरी वाटप करणे कुठल्या तरी दृष्टीनं. टोटल ह्या सगळ्याच्या पाठीमागं म्हणजे महिलांचं एकीकरण चांगलं केलं त्यांनी. आणि त्यांनी ग्राउंड लेवल जे आहे ते महिलांच्या बाबतीत जोरात केलेलं आहे. तुमची पसंती त्यांना असेल? हो स्वातीताईंना. त्यांनी आल्यानंतर काही कामं करतील का असं वाटतं? आता त्यांनी करायला पाहिजे आणि गावाला सुधारायचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे आणि करतील असं वाटतंय. 7वी जिल्हा परिषद म्हटलं की थोडंसं दुर्गम भाग आहे, इथं सुविधांचा अभाव आहे, वाहतुकीचा अभाव आहे. तर अशा परिस्थितीत काय वाटते तुम्हाला, कोणते उमेदवार इथं सरस ठरतील? माझ्या मते तरी स्वाती दीपक पाटीलच आपल्यासाठी योग्य आहेत. त्यांनी आजपर्यंत भरपूर गावासाठी केलेलं आहे, महिलांच्यासाठी केलेलं आहे. तसं म्हणायला गेलं तर आमच्या गावात सध्या म्हटलं तर दवाखाना नाही, फक्त आमच्या गावासाठीच नाही तर भरपूर गावांच्यासाठी त्यांनी फिरता दवाखाना चालू केला आहे, मोफत आहे तो. त्यांनी सगळेजण लाभ घेतात. त्यामुळे स्वाती दीपक पाटलांचंच वर्चस्व आमच्या गावात तरी जास्ती आहे आतापर्यंत तरी. आणि त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी खूप कार्यक्रम पण घेतलेत. महिला घरातून बाहेर पडावे, महिला सक्षम व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेत आजपर्यंत आणि तसं झालंय सुद्धा. भरपूर महिला आमच्या गावातील तरी भरपूर महिला म्हणजे घरातून बाहेर पडल्यात आजपर्यंत. त्यांनी भरपूर काही केले महिलांच्यासाठी आतापर्यंत. ते ज्या महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे ते तिथं पुरतं मर्यादित राहतील
पूर्ण मताच्या पेटीपर्यंत त्याचं रूपांतर होईल. नाही नाही, माझ्या मते तरी मताच्या पेटीपर्यंत त्यांचं सर्वांचं योगदान मॅडमला मिळणार आणि निश्चितच मिळणार. मग पुरुष मंडळी थोड्याफार लोकलमध्ये आहेत, म्हणजे आता बाहेरचे आपले शिवाजी अप्पा आहेत, डॉक्टर जयंत पाटील आहेत, ह्यांच्यासाठी आमचं काय असं नाराजगी नाही. पण आम्हाला एक प्रकारे मॅडमनी गेले 2 वर्ष झालं मदत केली आम्हाला. मॅडम आमच्यासाठी राबतायत, त्यामुळे आम्हाला वाटतं की स्वाती दीपक पाटीलच आमच्यासाठी जिल्हा परिषदला योग्य ठरतील. 7वे जिल्हा परिषद आणि माले पंचायत समितीमध्ये कोणासाठी वातावरण चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं? अलका तानाजी पाटील यांच्यासाठी पण आहे आणि स्वाती दीपक पाटील यांच्यासाठी पण आहे. चांगली आहे चर्चा. अच्छा, मग त्यांची चर्चा विजयापर्यंत त्यांना पोहोचवेल? होय पोचवणार. होय पोचवणार. स्वाती दीपक पाटील आणि अलकाताई यांचा विजय होईल आम्हालाही वाटते सगळ्यांना, आणि यांचा विजय होणार. काय वाटते काकी तुम्हाला यावर्षी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाच्या पाठीशी राहतील महिला? स्वाती पाटील. स्वाती पाटील मॅडम. हो, का त्यांच्याच का पाठीमागे राहतील? त्या मॅडम, आमचे गाव एकदम खेडेगाव आहे, त्यांनी दवाखान्याची सुविधा केली, आमच्या गावाला फराळ वाटलं त्यांनी, दसऱ्यात दिवाळीत घरटी त्यांनी दिलं आम्हाला, त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहणार. त्यांच्यासाठी. हो. मग दुसरे पण करतात की तुमच्या गावात? नाही नाही नाही, आता 3 वर्ष झालं त्या करतात आमच्यासाठी. दुसरं कोण करत नाही नाही, हे फक्त निवडणुकीपुरतच येतात. आणि घरातनं तुम्हाला कोणतरी दुसरी सांगितली दुसरं काय तर, म्हणजे दुसऱ्या पक्षाचा विचार करा असं तसं घरातनं तुम्हाला दबावला, तर तुम्ही काय कराल त्या परिस्थितीत? आम्ही सांगणार की आम्ही फक्त स्वाती मॅडमच करणार मतदान म्हणून. राजकारण म्हटलं की महिला थोड्याशा मागे राहतात किंवा व्यक्त होत नाहीत, तसं तुमच्या मतदारसंघामध्ये कसं आहे, महिला मागे राहतात का व्यक्त होतात? महिलांना अगोदर एवढं बोलायचं किंवा एवढं समोर हे व्हायचं, व्यक्त व्हायचं एवढं माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मॅडम या लागल्या, त्यांच्याशी संपर्क साधायला लागल्या, त्यानंतर महिलांना समजलं की आपण पण पुढं आलं पाहिजे. मॅडमांना बघून महिला स्वतः व्यक्त व्हायला लागल्या की आपण पण पुढं गेलं पाहिजे असं. कोण मॅडम, कोण म्हणताय तुम्ही? स्वाती पाटील मॅडम. स्वाती पाटील मॅडम. मग काय वाटते तुम्हाला, त्यांनी कामं केलेली आहेत तुमच्यासाठी का नाही? त्यांनी एक मेन म्हणजे हे केले की महिलांच्यासाठी व्यासपीठ केलं त्यांनी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असू दे किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असू दे, महिला अगोदर अशा पुढाकार कोणत्या गोष्टीत घेत नव्हत्या, पण जेव्हापासून त्यांनी महिलांच्यासाठी करायला सुरुवात केलं, काम करायला, मग महिला पुढाकार घ्यायला लागल्या, व्यासपीठावर जायला लागल्या, बोलायला लागल्या. मेन म्हणजे बोलत नव्हत्या, शांत असायच्या, पण आता त्यांच्या ह्याच्यामुळं बोलायला लागल्या महिला, त्यांच्या गरजा सांगायला लागल्या किंवा त्यांचं मन व्यक्त करायला लागल्या. अगोदर असं काही नव्हतं. त्यांनी केलेले जे कार्य आहे ते कार्याची पोचपावती त्यांना विजयापर्यंत घेऊन जाईल का? जाणार, नक्कीच जाणार, कारण महिला करणार, ते महिला, सगळ्या महिला त्यांच्यासाठीच मत करणार. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. हो. आपल्याला उमेदवार तर निवडायचा आहे. हो. तर तुम्ही कुणाचा विचार करता? स्वाती मॅडम. स्वाती मॅडम. हो. का त्यांचा का विचार करताय तुम्ही? त्यांनी भरपूर केलंय आमच्यासाठी, म्हणजे आणि दसऱ्यात आलं त्यांनी सहकार केलंय, सगळं चांगलं केलंय. दवाखाना फराळाचा वाटप केलाय, परत दवाखाना बायकासनी, दिवाळीचं असं हळदी कुंकू, हे भरपूर त्यांनी कार्यक्रम केल्यात. त्यांच्याबद्दल आम्हाला लय चांगलं वाटतंय. भरपूर शेवटपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत देणार साथ देणार त्यासनी. नाही असं आम्ही कधीच करणार नाही. आम्ही त्यासनी भरपूर साथ देणार, शेवटपर्यंत साथ देणार. छान आहे आमच्यासाठी त्या. हो. आजी काय वाटते तुम्हाला, कुणाला साथ मिळेल यावेळेस तुमच्याकडून? मॅडमलाच मिळणार की. मॅडमांना. त्याशनी म्हणजे आता 2-3 वर्ष झाले ते येते गावाकडे. दसऱ्यात आल्या फराळाचं दिलं, दिवाळीत हळदी कुंकू केला, आता आणि हळदी कुंकू केला निवडणुकीचा. रस्त्याचं आमच्या मांगुड्यात आल्या, आम्ही हे जावलं त्याशनी, निवडून आल्यावी अंगण करून द्यायचं, गटर करून द्यायची, रस्ता करून द्यायचा, देतो म्हणले ती, त्याशनी बी आम्ही वर काढणार. ते कामं करतील आल्यावरती काय वाटते तुम्हाला? करणार की, आल्यावर करतोच म्हणले त्या आणि येणारच. काय एवढं का तुम्हाला विश्वास वाटतो की त्या येतीलच निवडून? त्या म्हणल्या निवडून नाही आलो तरी करणार आणि आलो तरी करणार असं वचन दिले तिने. आता जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे, स्वाती दीपक पाटील, हे आपल्या गावामध्ये गेले 2-3 वर्षे चांगलं कार्य करतात. भैरूबाई देवा नवरदेवांच्या फराळ वाटणी म्हणा किंवा अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले, त्यांच्याकडे काही पद नसताना. आणि आमचे ते माजी सरपंच अलका तानाजी पाटील आमच्या गावातलेच उमेदवार आहेत, त्यांच्या जोडीला त्यांचं चांगलं कार्य आहे. म्हणजे विकास कामाच्या दृष्टिकोनाने त्यांनी एक मागल्या 5 वर्षाच्या काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे गावात, आणि आत्ता इथून पुढे पण करण्याची त्यांच्यात हे आहे. मग त्यामुळे स्वाती दीपक पाटील
चांगले 3 वर्ष त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे गावामध्ये. महिलांच्यामध्ये किंवा लाडक्या बहिणीचे पैसे म्हणा, इकडे तिकडे महिलांचे सारखे संपर्कात आहेत. गेले 3-2.5 वर्ष त्यांचे मी बघतोय गावात तरी सारखे दौरे असतात कामानिमित्त. दुसरे पण कार्यकर्ते असतात की आता जे उभारल्यात दुसरे आहेत की दुसरे पण उमेदवार येतात. आता इलेक्शनपुरते आले, गाठीभेटी घेतल्यात जातात, त्यांचं पण चालू आहे. म्हणजे निवडणुकीच्या काळातच चालू आहे फक्त. तुम्हाला कसं वाटते काय आम्हाला आता हे आहे तरी योग्य वाटतंय बघा. हे उमेदवार 2 आहेत ते योग्य आहेत आमच्यासाठी. ते योग्य आहे? असं का वाटते तुम्हाला ते योग्य आहे? कारण आता 2-3 वर्ष त्या मॅडमचं कार्य बघतोय मी गावामध्ये. ह्या नागरिक असून गावातला मी त्यामुळे ते उमेदवार योग्य वाटतात. स्वाती दीपक पाटील आणि अलका तानाजी पाटील. जर गावाचा विचार केला तर गावामध्ये कसं चित्र असेल? गावामध्ये आता ह्या स्थितीला तरी त्यांचे स्वाती दीपक पाटील हे चित्र चांगलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे महिलांच्या माध्यमातून प्रत्येक आमच्या घरात जरी सांगायला गेलं तरी त्यांचं नाव घेतात.